नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एन स्टडी महाराष्ट्र या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात लवकरच आणखीन 7,500 पोलीस भरती होणार. तर बघा याच्यामध्ये तुम्ही लोकसत्ता न्यूजपेपर वाचला असेल तर तुम्हाला नक्की समजलं असेल की कशा पद्धतीने आधी आपल्या पोलीस भरती किती भरले होते आणि अजून 7.5 का काढत आहेत हे सविस्तर न्यूजपेपरमध्ये दिलं आहे. तर बघा डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती राज्यात 7,500 तर मुंबईत 1,200 पदे. तर बघा राज्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 35,000 पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे. साधारण 7,500 पदांची भरती होणार असून त्यात मुंबई दलात 1,200 पदे आहेत. राज्यात 2022 व 23 मध्ये मोठी पोलीस भरती घोषित करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा भरती होणार आहे. तर बघा कारण काय आहे ह्याचं ते आपण बघूयात. कोरोना काळात सुमारे 3 वर्ष राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. त्या वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे. गेल्या 2 वर्षात अनुक्रमे 18,000 व 17,000 पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली. परंतु त्या तुलनेत आणखी 7,000 ते 8,000 पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा 7,500 पदांची भरती होण्याची शक्यता आहे. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल तर कोरोना काळामध्ये 3 वर्ष तरी पोलीस भरती झाली नाही. त्याच्यामुळे 2019ची जी फॉर्म निघाली होती, ॲड आली होती, त्याची 21मध्ये एक्झाम झाली. तुम्ही पण बघितलं असेल 19ची 21मध्ये झाली. त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, कोरोना काळात खूप पोलीस संख्या कमी झाली आणि त्याच्यानंतर आता त्यांनी 35,000 पोलीस भरती करून घेतली 2 वर्षात आणि अजून 7,500 ही पोलीस भरती होणार आहे. म्हणजे डिसेंबरमध्ये ॲड येण्याची शक्यता आहे. तर बघा मुंबईमध्ये अजून 1,200 पदे भरणार. तर बघा याच्यामध्ये जे आता ग्राउंड चालू आहे त्याच्यामध्ये किती जागा होत्या आणि किती अर्ज आले होते मुंबईसाठी आपण बघूयात. 4,230 जागा होत्या आणि त्याच्यासाठी 5,69,000 अर्ज आले होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक समजलं असेल की कॉम्पिटिशन हे खूप जास्त आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जे ग्राउंड झालं खास करून महिलांचं जे ग्राउंड झालं ते पावसामध्ये झालं. खूप कमी मार्क घेतलेले आहेत महिलांनी. ज्यांच्या आउट ऑफ घेण्याची कॅपॅसिटी होती त्यांनी फक्त 32, 33, 34 अशी मार्क घेतलेले आहेत ग्राउंडसाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यावेळेस महिलांचं मेरिट हे खूप कमी लागणार आहे. त्याच्यावरही मी व्हिडिओ बनवला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथं जाऊन तुम्ही तोही व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला एक समजेल की कितीपर्यंत मेरिट जाऊ शकतं. त्याच्यानंतर बघा पुरुषांचं ग्राउंडच्या वेळेस एवढा काही पाऊस झाला नव्हता. त्याच्यामुळे गेल्या वर्षी जे मेरिट लागलं त्याच हिशोबाने ह्या वर्षीचं मेरिट 1-2 मार्काने मागं पुढे लागू शकतं. कारण ह्या वर्षी पण जागा तेवढ्याच आहेत, अर्ज पण तेवढेच आले आहेत जवळपास. त्याच्यामुळे मेरिट पण तेवढंच लागेल, थोडं हाय लागण्याची शक्यता आहे पुरुषांचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या एस एन स्टडी महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट पोलीस भरतीची तयारी ही तुमची चालू असली पाहिजे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.